नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त अशी दम बिर्याणी, घरगुती पद्धतीने बनवणार आहे। तर त्याचं जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी इथे दाखवते। इथे घेतलाय मी तांदूळ घेतलाय, हा ह्याचा बासमती तांदूळ आहे बिर्याणीचा। इथे घेतले मी चिकन, उभा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो घेतलाय, तमालपत्र घेतले, इथं मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, सुहानाचा आपला बिर्याणी मसाला आहे, इथं तेल घेतलंय, थोडं तूप लागेल आपल्याला, इथं लवंग मिरे दालचिनी घेतली आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, मीठ घेतलंय, धने पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे आणि हा लाल तिखट मसाला घेतलाय आणि इथं मी थोडंसं दही घेतलेलं आहे। आधी मी पाणी उकळायला ठेवले, पाण्यामध्ये आपण हे भिजवलेले तांदूळ आहेत हे सोडून देणार आहे। उकळत्या पाण्यात आपल्याला तांदूळ टाकायचे। इथं मी हे तांदूळ आता उकळत्या पाण्यात टाकलेत, हे आपल्याला जरा अर्धे निम्मे शिजवून घ्यायचे आहेत। निदान ह्याला 10 मिनिटं तरी लागतील, कारण की पाणी पहिलंच आपलं उकळलेलं आहे। मीठ जसं लागेल तसं आपण मीठ टाकूया, तेल टाकते ह्याच्यामध्ये, तमालपत्र टाकूया आपण ह्याच्यात आणि आपण हे घेतले मिरी दालचिनी आणि थोडी लवंग असं टाकून घेतले। आता हे तांदूळ आपण मस्त शिजून देणार आहे। आपल्याला पूर्ण भात शिजून घ्यायचा नाही, थोडा कच्चाच भात शिजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे टाकले मी। आता थोड्या वेळ ह्याच्यावर झाकण टाकून घेते। आता आपण इकडे लगेच ग्रेव्ही तयार करायला घेऊया। गॅस लावते, चालू करते, कढई तापायला ठेवते। आता कढई तापली आपली, तेल टाकते मी त्याच्यामध्ये। ह्यात आता सगळ्यात आधी आपण हे तमालपत्र टाकून देऊया। ह्यात टाकते मी कांदा, आधी आपण थोडा कांदा मस्त कडक करून घेऊया, लाल असा। आता तांदूळ बघून घेऊ आपण, तांदूळ छान आपला आता उकळलेला आहे मस्त, अजून थोडा वेळ झाला पाहिजे आपला तांदूळ। आता कांदा आपला लाल होत आलाय, अजून थोडा लाल झाला पाहिजे कांदा आपला, म्हणजे कडक होईल तो। तांदूळ पण आपले शिजत आलेत। आता अशा पद्धतीने हे तांदूळ आता आपले काढले पाहिजेत बाहेर। आपल्याला चिकनसाठी दही पण लागणार आहे बिर्याणीसाठी, तर दही टाकते मी ह्याच्यामध्ये। हळद टाकून घेऊया मस्त ह्याच्यामध्ये, हळद जरा जास्तच टाकायची आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते, असं कालवून ठेवूया। हे आपलं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये जसं लागेल असं आपलं। हे सगळं मिक्स करून आता मी हे ठेवले छान असं। आता कांदा चांगला आपला लाल परतून झाला आहे, तर काढून घेऊया आपण। आता ह्या तेलात आपण तमालपत्र टाकून घेतले, कांदा टाकते, आता कांदा परततोय तोपर्यंत आपण इकडं हे चिकन बाजूला ठेवूया। आता तांदूळ आहेत आपले हे काढून घेऊया आपण इथं। आता गॅस बंद करते। इथं आपला तांदूळ चांगला झाला आहे, आता हा मी डायरेक्टच ओतते। चांगली ओतून घेतला आहे मोठ्या। आता ह्याचं चांगलं पाणी मस्त निचळून द्यायचं आहे, अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तांदूळ हा आपल्याला, म्हणजे मस्त मोकळा भात होईल आपला। इथं पातेल्यावर ठेवते मी तोपर्यंत। आता हे शिजले तांदूळ, ह्याच्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेऊया, म्हणजे तांदूळ चांगला स्मूथ होतो आपला। अशा पद्धतीने आता तूप टाकले मी ह्याच्यावर, मस्त तांदूळ बघून ठेवूया। खाताना जास्त म्हणजे आपल्या तोंडाला जास्त तांदूळ असा जाड लागत नाही, त्यासाठी थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्याच्यावर गरम असताना। आता कांदा परतत आला आहे आपला, हा छान परतला आहे। आता घेऊया टोमॅटो टाकून,
टमॅटो चांगला जरा कांद्यामध्ये मिक्स होऊन देऊया. मस्त आपला तळून घेतलेला सुटसुटीत झाला आहे. एकदम मस्त आपलं टमॅटो परतत आला ह्याच्यामध्ये. आपली ग्रेव्ही चांगली परतली आहे, कांदा टमॅटो. आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया. पावडर टाकते, लाल तिखट टाकते. आपल्याला जसं वाटेल तसं तिखट कमी तिखट करू शकता तुम्ही. हळद टाकते परत मी इथे थोडीशी. आणि हा सुहानाचा गरम मसाला आहे, हा टाकते. सुहानाचा बिर्याणी मसाला साधारण 1 पुडी मी टाकली ह्याच्यामध्ये. परत थोडंसं ह्याच्यात दही टाकते. 1 चमचा बरंच टाकला आहे, कारण आपण पहिले टाकलेलं आहे. आणि आता आपण त्या चिकनचा पूर्ण दही आणि मीठ वगैरे सगळं लावून घेतले. हळद, मीठ, आलं पेस्ट ते टाकून घेते याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण हे चिकन ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहे. आता यात कोथिंबीर टाकून घेते. आता ह्याच्यावर आपण मस्त झाकण टाकून घेऊया. आता यात थोडंसं आपण शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकतोय आणि छान ह्याच्यावर आता झाकण टाकून घेऊया. मस्त शिजून देऊया. टाकलं तरी ह्याला आपण थोड्या वेळाने हलवून पाहणार आहे, नाही तर करपून जाईन आपलं. झाकण काढून बघूया. एकदम मस्त त्याला हलवून घेऊया. परत झाकण टाकते मी, वेळ आहे अजून. तर अशा पद्धतीने आपण हे झाकण काढू. बघा छान आपली ग्रेव्ही आता तयार झाली चिकन मस्त. आता आपण छान असे थर लावायला घेऊया. गॅस चालूच ठेवते छोटा. सगळ्यात प्रथम आपण खाली थोडं तूप लावून घेणार आहे ह्याला. असं तूप लावून घ्यायचे सगळ्यात आधी आपण खाली भात टाकतोय. चिकनचा लेअर लावून घेतो एक. आता परत दुसरा लेअर लावून घेऊया आपण. आता ही आपण घरगुती पद्धतीने बिर्याणी बनवते, त्यामुळं कलर वगैरे असलं काही मी टाकणार नाही ह्याच्यावर. आणि आता हा तिसरा लेअर लावून घेऊया आपण. अशा पद्धतीने मी ही घरगुती दम बिर्याणी बनवते. आता ह्याच्यात थोडं आपलं जे रस्सा राहिला तो आपण वरून टाकूया, म्हणजे
बिर्याणी खूप अशी कोरडी वाटत नाही, खायला छान वाटते, रसरशीत होती. त्यासाठी थोडा रस्सा वरतून टाकावाच लागतो. पद्धतीने आता हे लेअर लावलेत. आपण थोडंसं ह्याच्यावर परत एकदा थोडंसं तूप टाकते. कोथिंबीर टाकते. मस्त ह्याला आता आपण एक दम देऊन घेऊया छोट्या गॅसवर. मस्त एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला ही बिर्याणी परत एकदा ठेवून द्यायची आणि छान असं पॅक झाकण टाकायचं ह्याच्यावर. आता आपल्याला त्याच्यावर आता हे झाकण मी पॅक टाकून घेतले. मस्त आता याला दम येऊन द्यायचा छान. बिर्याणी मस्त दम वाफ आली त्याला बघा, छान दम बसला आहे. आता आपण वाढायला घेणार आहे. खाली उतरून घेते तिला मी. बघा खूप छान अशा पद्धतीने आता आपली बिर्याणी तयार झाली आहे. बघा खूप छान झाली आहे. घरच्या घरी मी बिर्याणी बनवली मस्त अशी. आता ह्याच्यावर मस्त मी असा कांदा टाकून घेतलाय. कोथिंबीर टाकूया छान अशी. खूप सुंदर अशी बिर्याणी झाली आहे माझी. बघा अगदी घरगुती पद्धतीनेच मी बनवली आहे. तर मी अशा पद्धतीने घरगुती दम बिर्याणी बनवली आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.